गुड मॉर्निंग गाइज. तर आपण आज एक नवीन दौऱ्याला आलेलो आहोत बीड जिल्ह्यामध्ये परली वैजनाथ येथे. आपलं आज पहाटे उठून आपल्या मित्रांसोबत, ही मित्र गँग म्हणजे आपले एक मित्र आहेत अमोल वेठेकर, त्यांच्या गावचे सगळे मित्रमंडळी त्यांच्याच ग्रुपमध्ये फिरण्यासाठी येतो आहे. तर परली वैजनाथ येथे आज पहाटे आपण पोचलेलो आहोत. तर मंदिराच्या गाभाऱ्यात आपण पोचलोत. तर मंदिरात जाऊन पुढे बघूया. परली वैजनाथ हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. असं म्हटलं जातं की रावणाने तपश्चर्या करून शिवलिंग लंकेला नेण्याचा प्रयत्न केला, पण ते येथेच स्थिर झाले. परली वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं. वैजनाथ म्हणजे वैद्यांचा देव, औषधाचा देव, म्हणून अनेक भक्त आरोग्य, आजारातून मुक्ती आणि दीर्घायुष्यासाठी दर्शनाला येतात. गाभाऱ्यात महादेवाचं सुंदर असं शिवलिंग नजरेसमोर पडतं. मंदिराचं बांधकाम हे एकाच वेळेस किंवा एकाच व्यक्तीने केलंय असं नाहीये. मंदिराचा इतिहास हा खूप जुना असल्यामुळे ते वेगवेगळ्या काळात बांधले, पुनर्बांधले किंवा दुरुस्त केले गेले आहे. अनेक इतिहासकारांच्या मते मंदिराचा मोठा भाग हा यादव काळात जनरली 12 ते 13व्या शतकामध्ये बांधला गेला आहे. मंदिरात दिसणारी दगडी काम शैली आणि कोरीव काम हे त्या काळाशी मिळतं जुळतं आहे. परली वैजनाथ सारख्या अनेक मंदिरांची दुरुस्ती, पुनर्बांधणी ही महाराणी अहिल्याबाई होळकरांनी केली होती आणि त्याच काळात परली वैजनाथ मंदिराची दुरुस्तीचं काम महाराणी अहिल्याबाई होळकरांनी केलं असं पण म्हटलं जातं. भोलेनाथांचं दर्शन घेऊन आपण आता इथून निघायची वेळ झाली. आता आपण चाललो ते पुढच्या ठिकाणी, ते म्हणजे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाकडे. आपण आता पोचलोत ते म्हणजे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगा ठिकाणी. औंढा नागनाथ हे मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात स्थित आहे. हे ज्योतिर्लिंग परभणी वगैरे अशा एरियांपासून जवळ असल्यामुळे येथे महाराष्ट्रातील आपल्या मुंबई परिसरातील लोकांना जेवढं जवळ पडत नाही त्यापेक्षा जास्त जवळ तर मध्य प्रदेश, कर्नाटक ह्या लोकांना जवळ पडतं हे ठिकाण. तर मग अशा ठिकाणून पण लोक दर्शनासाठी येत असतात इथे. मंदिराचं मूळ बांधकाम हे खूप शेकडो वर्षापासून पूर्वीचं दिसते, पण ते बांधकाम पूर्णत्वास गेलं नाही, म्हणून सध्या तरी असं मंदिराचा जो कळसाचा भाग आहे तो आत्ताच्या काळामध्ये बांधला गेला आहे. त्यामुळे तो जरासा डिफरन्स दोघांमध्ये दिसून येतोय, आत्ताचा आणि जुना बांधकाम. पहिलं औंढा नागनाथ येथील शिवलिंग हे गर्भगृहात आहे. गर्भगृहाकडे जाताना काही पायऱ्या खाली उतराव्या लागतात, त्यामुळे शिवलिंग हे जमिनीच्या लेवलपेक्षा थोडंसं खाली आहे.
भोलेनाथांचं दर्शन घेऊन आता येथून पण निघायची वेळ झाली. भोलेनाथांचं दर्शन घेऊन आपण आता पुढच्या ठिकाणासाठी निघालोय आणि आपलं पुढचं ठिकाण असणार आहे ते एक शक्तिपीठ रेणुका देवी मातेचं मंदिर माहूरगड येथे. आपण आता माहूरगडाच्या पायथ्याशी पोहोचलोत. तिथून पुढे जाऊया. रेणुका मातेचं मंदिर माहूरगड हे नांदेड जिल्ह्यामध्ये येतं. मंदिर हे एक पहाडावर बसलं आहे आणि त्यापर्यंत पोचायला जवळपास 200 ते 250 पायऱ्या चढाव्या लागतात. काही पायऱ्या चढल्यानंतर समोरून एक निसर्गरम्य दृश्य दिसतं आणि त्याच्याच समोर एक किल्ला दिसतो. तो माहूरगड किल्ला आहे. तो एकदम मंदिराच्या समोरच्या पहाडावर बसलेला आहे. लोक देवाकडून काही गोष्टी मागतात आणि त्या पूर्ण होण्यासाठी नवस करतात. त्यातलाच एक जण आपल्यासमोर तो नवस फेडताना दिसतोय. तो गुडघ्यावर पायऱ्या चढून आला आहे. इट्स रिअली हार्ड. मंदिर नांदेड जिल्ह्यात आहे आणि इथलं सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन हे किनवट, देन त्याच्यानंतर नांदेड. तिथून येता येऊ शकतं दर्शनासाठी. आणि मंदिर हे सर्व दिवस सकाळी 6 ते रात्री 10पर्यंत दर्शनासाठी उघडं असतं. तर चला आपण आता मातेचं दर्शन घेऊया. पूर्ण माहूरगड एरियामध्ये आणखी 2 पवित्र ठिकाणे आहेत, दत्त शिखर आणि अणुसया मातेचं मंदिर. त्यापैकी दत्त शिखरावर आपण आता पोचलोत आणि दत्तगुरूंचं दर्शन घेऊया. माहूरगडावरील दत्त शिखर हे भगवान दत्तात्रेयांचे निद्रास्थान मानले जाते. असं म्हणतात की भगवान दत्त रात्री निद्रेसाठी या गडावर येतात. दत्तगुरूंचं हे मंदिर माहूरगड शिखर रांगेमध्ये एका उंच पहाडीवर बसलं आहे आणि याच रांगेमधील पुढच्या शिखरावर बसले ते अणुसया मातेचं मंदिर. ते समोर दिसते. दत्त शिखर उतरून आपण आता चाललो ते अणुसया मातेच्या मंदिराकडे. आपण तिथे पोचल्यानंतर समोरच आपल्याला एक भव्य असं प्रवेशद्वार ओम दिसते आणि तिथून पायऱ्या चढून आपल्याला वरती शिखरावर पोचून अणुसया मातेच्या मंदिरात पोचू आपण आता. अणुसया माता म्हणजेच भगवान दत्तात्रेयांची माता यांचं दर्शन घेण्यासाठी आपण पायऱ्या चढून मंदिराच्या एरियात पोचलो. तिथून दर्शन घेऊया आणि आपण पुढची वाटचाल करूया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. खूप सुंदर वातावरण आहे. आम्ही जस्ट आता पोचलोत. जाऊन बघूया. आजचा दुसरा दिवस आणि आज सकाळी आपण आलोच ते शेगावला गजानन महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी. इथे जो पार्किंग लॉट होता ना, तो खूपच असा वेल सिस्टमॅटिक अरेंज्ड होता. प्रत्येक स्लॉटमध्ये किती गाड्या पार्क करायला जागा बाकी आहे, किती गाड्या पार्क झाल्यात हे सगळं इंडिकेट झालं होतं. वेल मॅनेज्ड सगळं वाटतंय. आपण आता मंदिराकडे जाऊया आणि तिथे बघूया मोबाईल अलाउड आहे का. बहुतेक नसेलच, तरी लेट्स सी. भक्त निवासामधून निघून आम्ही जस्ट आता त्या कॉरिडॉरच्या बाहेर निघालोत आणि मार्केट रोडला आलोत. इथे भरपूर सारी दुकानं आहेत. थोडंसं अरेंज्ड मॅनरमध्ये ॲडजस्ट करायला पाहिजे होतं, बट इथे बाहेर आल्या मार्केटमध्ये थोडीशी भक्तांची गर्दी अँड बाकी सगळ्या गोष्टी दिसत आहेत. लेट्स सी. मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इथे लोक टिळा लावण्याला उभे आहेत. हार, कचरा, प्रसादाची दुकानं. आता आम्ही मंदिराच्या प्रांगणात पोचलोत. तर इथे आता बुटं वगैरे काढून मंदिराच्या मार्गे जाऊ. तर बहुतेक आता कॅमेरा अलाउड नसेल तर तरी पण ट्राय करूया. असला तर दिसेल व्हिडिओमध्ये.
इथे म्हणजे असं आहे, इथे प्रत्येक एरिया क्लीन करण्यासाठी कार्यकर्ते उपलब्ध आहेत आणि स्पेशल म्हणजे पिण्याचं पाणी आणि त्याचबरोबर इथे हात धुवायला आणि पाय धुवायला ते पण जागा बनवलेलं आहे. स्पेशल मीन्स चांगली उत्तम सेवा. हीच सेवा म्हणजे जी गव्हर्नमेंटकडून प्रत्येक नागरिक अशी अपेक्षा करतो प्रत्येक ठिकाणी, तीच अपेक्षा सगळी पूर्ण ह्या ठिकाणी आल्यावर असं पूर्णपणे दिसते. त्यांनी स्पेशल पाय पुसण्यासाठी पण मॅट ठेवल्यात, म्हणजे कुठे पाणी ओलं पाय पुढे जाऊ नये म्हणून. रिअली गुड. आणि तिथे बुटं ठेवण्यासाठी ते पण जागा आहे. लेट्स सी पुढे बघूया. इथून आपण आता 2 मार्ग गेलेत. एक श्रींचे मुखदर्शनाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि एक श्रींच्या समाधीकडे जाण्याचा मार्ग आहे. आपण श्रीच्या समाधीकडे जाण्याच्या मार्गाकडे जाऊया. आपण जस्ट आता श्रींचं दर्शन घेऊन आलो आणि मंदिराच्या बाहेर उभं आहोत. हे मंदिर आहे श्री खूप चांगली सुविधा वगैरे अरेंजमेंट वगैरे खूप चांगल्या प्रकारे केले. कुठल्याही प्रकारे कुठल्याही भक्ताची त्रास नव्हत भक्तांना काही दर्शन घेताना वगैरे, आणि चांगल्या प्रकारे सगळे अरेंजमेंट केले. आपण आता महाराजांचं दर्शन घेऊन तिथून निघालो आणि आता तिथे थोडंसं 2 किलोमीटर पुढे आनंदसागर उद्यान आहे. खूप प्रशस्त असं त्याचं एरिया आहे. बेसिकली गार्डन आहे ज्याचं काम अद्यापपर्यंत चालू आहे आणि त्यामध्येच बरीचशी ठिकाणं त्यांनी बनवलेली आहेत. तर इथे श्रींचं ओके. तिथेच त्याच गार्डनमध्ये एक साक्षी विनायक गणपतीचं मंदिर आहे. चांगलं बनवलं एरिया पूर्ण. एक तिथेच एक तळाव आहे, तोच आय थिंक त्याचंच नाव आनंदसागर आहे. त्याच्याच भोवताली सगळं हे सगळं गार्डन बनवलं आहे. तर तिथे पुढे जाऊन बघूया जरा. सो भव्य एक मोठंवाला तळाव आहे. त्या तळावाच्या मध्यभागी पण एक मंदिर आहे. अजून सगळं काम चालू आहे. सगळं पूर्ण काम झाल्यानंतर एवढं भारी वाटेल सगळं इथे की लोकांची गर्दी त्या मंदिरात कमी आणि या गार्डनमध्ये जास्त होईल. लिटरली खूप चांगलं बनवलं आहे. त्याच गार्डनमध्ये पुढे चालत आल्यानंतर एक तिथे शंकर भगवानांचं एक मंदिर आहे. ते पण खूप छान आहे. तिथे पण मोबाईल अलाउड नाही आहे, बट ते पण खूप सुंदर आहे. आणि गार्डनचा एरिया अजूनपर्यंत खूप प्रशस्त एरिया आहे की एका दिवसामध्ये एवढं फिरून पण होणार नाही आहे. आपले साथीदार इथे बसलेत निवांत. ते हॅलो गाईज. हॅलो. तर आपला भाऊ राहिला. हाय हाय. सो बघूया, आपण आता जवळपास शेवट करण्याच्या मार्गावर आहोत त्या टूरच्या. तर लेट्स सी. आणि एक खास म्हणजे ते सेवाकरी एवढे भरपूर आहेत ना की कुठल्या गोष्टीची त्रास किंवा असं कमी पडून मिळत नाही. कुठल्याही गोष्टीला तुम्ही त्यांना विचारलं तर ते लगेच उपलब्ध करून देत आहेत. अजून आपले टीम मेंबर्स हे बाकीचे आणि ते सगळे होते.
तर अशा प्रकारे आपण परतीचा प्रवास समृद्धी महामार्गावरून सुरू केला आहे. तर चला पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.